नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. 1500 रुपयात लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाला असा आरोप संजय राऊतांनी केला. आता मुख्यमंत्री म्हणाले की योजनेचे निकष बदलावे लागतील. तिजोरीवर बोजा पडतोय हे सरकारच्या लक्षात आलं. ज्या महिलांना पैसे दिलेत त्यांना पैसे परत करण्यासाठी नोटीस देऊ नका असं देखील राऊतांनी म्हटलं. आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील. निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची, महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ही लाच होती. तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही. फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती. आता तुमचे डोळे उघडले, त्या बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय तो बंद केला पाहिजे. आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात. कारण पैसे आणणार कुठून? उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत हे आता नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका. त्यांना नोटिसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून. तुम्ही काही करू शकता, पण हे जे सुरू आहे त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष आहे.